सध्या मी वडणगे गावच्या फाट्यावरती असलेल्या नव्या पाईपलाईन वरती उभी आहे। याच पाईपलाईन मुळे सध्या या गावामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हे वातावरण कशासाठी निर्माण झालं, का निर्माण झालं, याच्या पाठीमागे काय कारण आहेत आणि नेमका काय विषय असा झाला की जेणेकरून हे तणावाचं वातावरण इतक्या मोठ्या प्रमाणात भडकलेलं आहे। आणि याचसाठी या सगळ्याच गोष्टींची माहिती देण्यासाठी कुणाल शेलार या गावचे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर संपूर्ण शेतकरी बांधव सुद्धा आहेत। शेलार सर, मुळात विषय काय आहे? आपण ज्या पाईपलाईन वरती उभे आहोत त्या पाईपलाईनचा नेमका असा कोणता विषय आहे ज्यामुळे हा वाद निर्माण झाला? पाईपलाईनचा विषय म्हणजे काय, हे पुरातत्व कालाचे पाणी जाण्यासाठी मोहरी इथं घातलेलं आहे, पहिलाच घातलेला आहे। आणि याच्या पुढे जे नळ घातल्यात ते नळ घालण्याचा उद्देश म्हणजे काय, ते भराव करून त्यांचे काय प्लॉटिंग बिटिंग काय करणार असेल, काय इतर ऑर्डर काय असेल हे पाणी जाण्याचा मार्ग आमच्यासाठी मळकरांसाठी आमची इथे वस्तीत 20-25 घर आहे। हे पूर्ण पाणी जे येणार आहे पुराचं हे सगळं इथं स्टॉप होणार आहे, या नळ्यातून पास होणार नाही। हे काल्पनिक मध्ये असा ओढा काढलेला आहे, ब्ल्यू लाईन मध्ये ओढा आहे आणि त्या ओढ्यात कोणतीही परमिशन घेतलेलं नाही, काही नाही, विना परमिशन हिने नळ टाकलेला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कामासाठी जो कोणी मालक आहे त्याने ग्रामपंचायतीची परमिशन घेतली होती का? त्यांना मी स्वतः इथे येऊन विचारले की बाबा तुम्ही कोणती परमिशन घेऊन हे केलेसा का, नळ टाकल्याचा का? ते म्हणजे आम्ही परमिशन त्यांनी काही घेतलेले नाही। आणि माझा महत्वाचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीची परमिशन घेतल्याशिवाय काम तर चालू झालं, मग ग्रामपंचायत तुमच्या गावची गप्प कशी काय बसली? ग्रामपंचायतला देखील आम्ही हे निवेदन दिलेलं आहे, बाबा नळ टाकलेला आहेत आणि पाणी यातून पुराचं पास होणार नाही, हे पुराचा पूर्ण धोका सगळ्या आमच्या वस्तीला नागरिकांना बसणार आहे, तुम्ही याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या। त्यांना पण निवेदन दिलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांनी याच्यावर कोणतेही लक्ष दिलं नाही। त्यानंतर आम्ही PWD ऑफिसला नॅशनल लेवल देखील लेटर दिलं आहे 4 तारखेला, याला होऊन 8 दिवस झालं, त्यांनी देखील याच्यावर काही लक्ष दिलेलं नाही, कारवाई केलेलं नाही। तुम्ही तक्रार दिल्यानंतर ग्रामपंचायतीला लक्ष दिलं नाही एक गोष्ट वेगळी, पण हे काम चालू असताना ग्रामपंचायतीच्या कुठल्या सदस्याच्या सरपंचांच्या नजरेला एकदाही पडलं नाही का? ग्रामपंचायतला माहिती असून निवेदन दिले आपण 8 दिवस झालं, त्यांनी दुर्लक्षच केलेलं आहे, याच्यावर काही लक्ष दिलं नाही। बाबा याचा धोका नागरिकांना बसेल का नाही बसेल हे त्यांच्याकडे यांनी कोणी लक्ष दिलेलं नाही। हे जे नळ घातलेले आहेत आणि जे जागेत भराव करत आहेत, हे झोरबा हॉटेलचे मार्ग शरद म्हणून आहेत, हे सगळे त्यांनी केलेलं आहे। त्यांना विचारल्यावर त्यांनी काय उत्तर दिले की आम्ही आमच्या जागेतून नळ घालत आहेत, ही जागा ऍक्च्युअली सरकारची आहे, ही ब्ल्यू लाईन मध्ये येणारी सगळी पूर्ण जागा आहे। इथं पाणी ओढ्याचं पाणी ज्यावेळी येते त्यावेळी साधा थोडा पाऊस मुसळधार जर पाऊस पडला तर हे पाणी पास होण्यासाठी हे आम्ही म्हणजे पुरातत्व कालीन सगळ्यांनी ओढ सोडलेला आहे। तुम्ही हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित केल्यानंतर शरद कदम यांच्याकडून काय प्रत्युत्तर आलेलं आहे का? त्यांच्याकडून प्रत्युत्तर काय आले, जे तुम्ही मोहरीला नळ घातलेला आहेत पाणी जाण्यासाठी तेवढेच आम्ही पुढे मोठे नळ घातलेले आहे। म्हणजे मी त्यांना काय सांगितलं, बाबा तुम्ही मोठे नळ घाला, पण आता तुमचा याव भराव पडल्यानंतर सगळं पाणी इथंच थांबणार आहे, हे पाणी पुन्हा परत आमच्या वस्तीत शिरणार आहे, नागरिकांना पूर्ण पिकांना ते सगळा फटका या पुराचा बसणार आहे। जसा 2019-21 ला महापूर आला, त्या महापुराचा लक्षात घेता यावेळी जर पाऊस कमी जरी पडला किंवा जास्त जरी पडला तर त्याचा परिणाम होऊ शकतो का? 2005 ला जो पूर आला, 2021 ला जो पूर आला, आता 2026 ला जर नाही पूर जरी आला, मुसळधार पाऊस जरी पडला तर या पाण्यामुळे पूर्ण नागरिकांना त्रास होणार आहे, इथल्या शेतकऱ्यांना त्रास होणार आहे, वस्ती सर्व नागरिकांना त्रास होणार आहे। या पाण्याचा पुराचा पाण्याचा म्हणजे इथं जर पूर्ण भराव झाला तर पूर्ण नागरिकांना इथून मोठा त्रास होणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शरद कदम जे कोणी आहेत, जर त्यांनी याला प्रत्युत्तर नीट दिले नाही, काम नीट झालं नाही किंवा मग ग्रामपंचायतीने पुन्हा दुर्लक्ष केलं तर मग तुमची पुढची ऍक्शन काय असेल? याच्यावर कोणी जर ग्रामपंचायत लक्ष नाही दिलं किंवा नॅशनल हायवेने जर लक्ष नाही दिलं तर आम्ही पूर्ण सर्व नागरिक वस्तीतले पण शेतकरी सगळेजण रास्ता रोको आंदोलन मोठं करणार आहे। आणि पूर्ण हे आम्हाला आमची फक्त अपेक्षा काय आहे की हा पूर्ण ओढा पूर्ण रिकामा व्हावा। आपण ज्या ओढ्याबद्दल यांच्याकडून जाणून घेतलं त्या ओढ्याकडे आपण बघणं फार गरजेचं आहे, कारण ही जी पद्धत आहे खरंच खूप वेगळी आहे आणि कदाचित असं हे जगातलं 8वं आश्चर्य म्हणावं लागेल की असं काम कधी कुठून झालं नसेल। हा पहिला पाईप आहे, ही जी पहिली पाईपलाईन टाकली होती फार पूर्वीपासूनची आहे, याच्यातून पाणी या बाजूला येते आणि सध्या समोर जी पाईपलाईन आहे जवळपास मला वाटतं 1.5 फूट उंच आहे ती पाईपलाईन आणि 1.5 फूट उंच
वरती पाणी उलट्या प्रवाहाला कधी जातं की नाही हा एक प्रश्न आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने सुद्धा या भोंगळ कारभाराकडे एकदा लक्ष द्यावं. जे ग्रामस्थ बोलतायत त्यात चुकीचं तर मला तर काहीच वाटत नाहीये, कारण खालून वर जर कुठे पाणी जात असेल तर आतापर्यंत आम्ही बघितलंच नाहीये. आठवं आश्चर्य असावं लागेल, मग पाण्याला स्वतःहून उडून त्या पाईपामध्ये जावं लागेल, असा काहीसा हा कारभार आहे. बघू ग्रामपंचायत याच्याकडे लक्ष देते का. वडणगे गावचे ग्रामस्थ जे पोट तिडकीने सांगतायत महापुराला तोंड देता लागू नये, द्यावं लागू नये म्हणून त्यांची जी पोट तिडकी आहे, बघू त्याकडे प्रशासन लक्ष देते का. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी बागल सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.